हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि आज आहे गुरुवार, तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे। तर मी एका ठिकाणी म्हणजे लग्न घरी गेली होती, तिथे आता 8 दिवसांनी लग्न आहे। तर आज तिथे होते वर्ण टाकणं, म्हणजे जे लग्नाचे हळद वगैरे दळायचं काम असते, वड्या पापड करायचं काम असते, तर त्याला वर्ण टाकणं असे आमच्या विदर्भामध्ये म्हटलं जाते। तर मग मी तिथे गेली होती, तर मग म्हटलं चला आता आपण वर्ण टाकण्याचा व्हिडिओ आज आपण बनवू। आपल्या विदर्भामध्ये वर्ण टाकणं असे म्हणतात जे लग्नाचे कामं असतात त्याला। तर इथे आता गेल्या आधी सर्वात अगोदर मी वळ्या टाकल्या, कारण त्या ताईने अर्ध्या वळ्या टाकलेल्या होत्या, तर मग मी पण त्यांना टाकू लागल्या। आणि अर्ध्या वळ्या टाकून झाल्यानंतर मग आम्ही इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं मस्तपैकी। हे बघा असं छान फुलांची सजावट वगैरे केली, कळस वगैरे मांडून। तर इथे अक्षिदा पण बनवले आहे, हळद घेतली आहे दळायला आणि ज्वारीच्या अक्षिदा वगैरे बनवायच्या होत्या। तर इथे जातं पण आज छान असं सजवलेलं होतं, कारण हळद दळायची होती जात्यावर। तर इकडे काही महिला इथे आता पापड वगैरे लाटून घेत आहे, तर काही जणींनी वळ्या टाकल्या, काही जणींनी पापड लाटले। तर अशी लग्नाचे सर्व कामं 5-6 बाया मिळून आणि कसं आहे की 4 बाया एकत्र आल्या म्हणजे खूप मज्जा मस्ती आणि असं थोडंफार हाशी मजाक असं चालूच असते, महिलांच्या गोष्टी गप्पा। तर अशा प्रकारे आम्ही छान आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आणि तुम्ही पण मस्तपैकी व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा। तर मी असे छोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते, जास्त तर काही मला व्हिडिओ बनवता येत नाही आणि असं काही एवढं प्रॉपर मला नेटवर्क मध्ये काम नाही येते, आपलं सोशल मीडियावर काम करता येत नाही। तर अशा पद्धतीने मी थोडाफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला दाखवत असते की आमच्या रोजच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, छोट्या थोड्या मोठ्या गोष्टी असं दाखवण्याचा प्रयत्न चालू असते आमचा। तर तर आता त्यानंतर जात्यावरचं डेकोरेशन काढून घेतलं आणि हळद दळायला घेतली आहे इथे। तर आमच्यामध्ये हळद दळण्याआधी गहू दळल्या जातात जात्यावर। तर हे बघा आता इथे गहू दळतात आधी महिला, त्यानंतर मग हळद दळणार आहे आणि त्यानंतर मग किस्सा वगैरे दळल्या जातो। अशा प्रकारे इथे दळण केल्या जात असते, तर याला म्हणतात हळद दळणे। तर आता असा प्रोग्राम सुरू आहे आमचा बायकांचा सर्वजणींचा। तर इथे आता त्यानंतर मग आम्ही हळद वगैरे दळून झाली, सर्व आटोपलं आणि छान स्वयंपाक केलेला होता। तर त्यांच्याकडे मग आम्ही जेवण वगैरे केलं। अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम मस्त छान आटोपलेला आहे। आणि त्यानंतर मग हे गेठू वगैरे बांधायचे होते, तर ते बांधले आम्ही। गेठूमध्ये आमच्याकडे 1 पैसा, सुपारी, हळकण आणि अक्षिदा अशा प्रकारे गेठू बांधतात। तर हे नवरदेव बनवतात आपल्या जात्याला, त्याला लावत असतात, माठाला बांधतात आणि त्यानंतर मंडपाला वगैरे अशा प्रकारे भरपूर असे गेठू आम्ही इथे बनवून ठेवलेले होते। असा आहे लग्नाची तयारी सुरू झालेली आहे। त्यानंतर मग अक्षिदा बनवल्या, तर इथे पिवळी अक्षित, लाल, हिरवी अशा वेगवेगळ्या रंगाच्या मस्त सुंदर अशा अक्षिदा पण बनवलेल्या आहे। बनवायचं काम सुरू आहे आमचं। तर ह्या ताईंनी हिरव्या कलरची बनवली, एका ताईंनी लाल कलरची आणि मी पण लाल कलरची बनवली ज्वारीची, एका ताईंनी हळदीची, पिवळी अक्षित अशा 4 प्रकारच्या इथे अक्षित बनवलेले आहे सर्वजणींनी।
मस्त हे बघा. आणि इथे आमचं सुरू आहे रील काढणं. तर ह्या बघा 3 कलरच्या इथे छान ज्वारीच्या अक्षिदा आहे आणि एक लाल कलरची तांदळाची आहे. चला तर आता सर्व एकत्र करून घेऊ आणि ही बाजूला ठेवू. त्यानंतर मग माती आणली आणि माती भिजवून मातीच्या छोट्या छोट्या चुली बनवल्या. तर इथे आता छोट्या छोट्या चुली बनवतात, नाहीतर अगोदरच्या काळामध्ये मोठमोठ्या मातीच्या चुला बनवल्या जायच्या, कारण त्यावर स्वयंपाक पण केला जायचा पूर्वीच्या काळात. जसं आता सर्वीकडे गॅस वगैरे आलेले आहे, तर कोणी पण गॅसवरच स्वयंपाक बनवते. तर आता फक्त मानापुरत्या म्हणून छोट्या छोट्या छान अशा चुल्या बनवल्या जातात आणि त्याची मग हळदीच्या दिवशी पूजा केली जाते. तर असा असतो कार्यक्रमात, लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात अशी असते. तर हा बघा आज होता हा माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.